न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नमस्कार, मी प्रार्थना बेहरे। नाशिककरांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। येत्या 21 डिसेंबर 2023 पासून ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत नरेडको नाशिक प्रस्तुत होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2023 2023 मधला सगळ्यात मोठा प्रॉपर्टी एक्सपो आयोजित केलेला आहे। मी या प्रॉपर्टी एक्सपोच्या व्हिजिटसाठी येणारे तुम्ही सुद्धा नक्की या। डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे। टायटल स्पॉन्सर्ड बाय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, फॉरवर्ड बाय ललित रोहता ग्रुप। नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्सपोला शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली आहे। विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभलाय। गेल्या 3 दिवस या प्रदर्शनाला सुमारे 42,000हून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे। 3 दिवसात सुमारे 203 ग्राहकांनी घर आणि शॉपचे बुकिंग केले। नाशिककरांच्या प्रतिसादाबद्दल स्टॉलधारकांनीही समाधान व्यक्त करत नरेडकोने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांचं कौतुक केलंय। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल नरेडको यांच्यातर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत 5 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले। या प्रदर्शनाच्या आजच्या 3ऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलंय। या प्रदर्शनामध्ये 15 लाख ते 12 कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभतोय। इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी झाले असून येथील स्टॉललाही नागरिक भेट देत आहेत। नमस्कार, मी जयेश ठक्कर, कन्व्हेनर नरेडको होमेथॉन 2023। आज एक्सपोचा 3रा दिवस आहे। गेले 2 दिवसापासून प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्यात आज शनिवार आणि सुट्टीमुळे अप्रतिम प्रतिसाद सकाळी 11 वाजेपासून तर आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार कमीत कमी 16-17 हजार लोकांची भेट झाली असेल, कदाचित जास्तही असेल किंबहुना। आणि कालपर्यंत एकूण फ्लॅट, शॉप, प्लॉट मिळून 99चा आकडा गाठला होता। आज कंटिन्यूस सकाळपासून आम्ही चांदीचे नाणे वाटतो आहे, तर संध्याकाळी 8:30-9 पर्यंत आम्हाला तो कदाचित काउंट भेटेल। माझ्या मागे तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटर बघू शकता। रिअल टाईम आत्ता 7:30 वाजता सुद्धा किती गर्दी आहे, लोकांचा ओढ किती आहे येण्यासाठी। राहिलेल्या नागरिकांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन, उद्या आणि परवा 2 दिवस अजून एक्सपो आहे, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि गृहस्वप्न आपलं पूर्ण करावं। धन्यवाद। यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉलला भेटी दिल्या। यावेळी नरेडकोच्या वतीने डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी बोलताना डॉक्टर भारती पवार नक्की काय म्हणाल्यात पाहूयात। घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे। हे आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरच नाही तर आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातली, मुंबई, पुण्यातली सुद्धा आमच्या नाशिकमध्ये यावं आणि घराचं स्वप्न पूर्ण करावं यासाठीचा हा एक्सपो। इथे अतिशय योग्य किमतीत, योग्य दरात, योग्य ठिकाणी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उपलब्धता करून देण्यासाठी हे एक्सपो आहे। त्याचबरोबर काही ऑफिसेस जी आज ऑफिसची डिमांड होते, ह्या ठिकाणी ऑफिस हवं, एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून, एक्सपोच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवला। आणि मला वाटतं आजमध्ये बघितलं तर 25,000पेक्षा जास्त लोक इथे येऊन गेली आहेत, त्यांनी बुकिंग पण केले। मला वाटतं आज घराचं स्वप्न पूर्ण करत असताना प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचं घर बघायचं किंवा कुठे असेल, तर असे अनेक प्रश्न मनात असतात। आणि घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा टप्पा असतो। एक स्वप्न घेऊन माणूस जात असतो की मला या बेसिक फॅसिलिटी, ॲम्युनिटीज हव्या आहेत। आणि त्याच्यामध्ये मी देखील काही स्टॉलला भेटी दिल्या आणि मलाही जाणवलं की माझ्या नाशिकमध्ये एवढ्या सुविधा, म्हणजे 10-12 लाखापासूनच्या घरापासून तर अगदी काही करोडोंमधलं घर पण इथे अवेलेबल आहे। अगदी हेलिपॅड असणारी बिल्डिंग पण आमच्या नाशिकमध्ये तयार होते। मला वाटतं की नाशिकची प्रगती बघत असताना आनंदही होतो आणि बऱ्याच जणांच्या प्रायोरिटी असतात। कोणाला जिम हवी असते, कोणाला ऑफिस कनेक्टेड हवं असतं, कोणाला स्विमिंग टँक। तर मला वाटतं आजच्या या सगळ्या मॉडर्नच्या पण गरजा लक्षात घेता आणि एक सामान्य कुटुंबाला पण परवडतील
ह्या रेटमध्ये पण घरं अवेलेबल. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच LIC हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून housing.comचे सहकार्य लाभले. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश तिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाडे, उदय घुगे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी नरेडकोच्या या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 18,000च्या वर नागरिकांनी भेट देत गृह प्रकल्पांची माहिती घेतली आहे. प्रदर्शनाचा सोमवार रोजी समारोप होणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन नरेडकोच्या वतीने करण्यात आले. या शहरामध्ये नरेडको तर्फे रिअल प्रॉपर्टीज बद्दल एक चांगलं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे. आज भारत देशाचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि त्यावेळेस सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या वेगवेगळ्या केंद्र सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये GST बद्दल असेल किंवा इन्कम टॅक्सबद्दल असेल, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मागण्या आणि प्रधानमंत्री आवास योजना जी 2024पर्यंतच आहे त्याला एक्सटेन्शन मिळावं अशा वेगवेगळ्या मागणीचं निवेदन आम्हाला मिळालं. पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस दिल्लीला जाईल तर या दोन्ही मागण्या संबंधित कॅबिनेट मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी असतील किंवा देशाच्या अर्थमंत्री माननीय श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम असतील त्यांच्याशी भेटून चर्चा करून यांना फायदा कसा मिळेल आपल्या नागरिकांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.